ओके. सो या द सिस्टल फनल मध्ये जो तुमचं सोल्युशन आहे तो आणि बाहेरचं सोल्युशन, नाउ दिस शुड बी इक्विलाइज. So for that, here increase to the OP of guard cell, and that's why that therefore the cells become turgid as they absorb, or the water will enter from the adjacent cell. Adjacent cell कुठले असतील? Adjacent cell कुठले बेटा? तर हे जे epidermal cell असतात ना, epidermal cells, they are called as what? Adjacent cell. So these epidermal cells which are there, now from this epidermal cell the water is taken or it is absorbed by means of this guard cell. गार्ड सेल मधला ओपी वाढतोय. ओपी म्हणजे काय, तर हा हायली कॉन्सन्ट्रेटेड होतो ऍज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ द इपिडर्मल सेल, अँड दॅट्स वाय द वॉटर विच इज प्रेझेंट here, now that tends to move into the guard cell. That's why they become what? They become a turgid. In this state, the thin outer wall of guard cell stretches outward and opens the stomach. बरं, समजलं का बेटा? Once again, it is very very important. Okay, you should understand this. पाठ करायचं नाही. You should understand it. What is going to happen? So, what we are discussing about, starch interconvertible into sugar, or starch sugar interconversion. The theory which was proposed by Stewart. Stewart ने सांगितलेली ही theory आहे, or he has modified this theory. Here he has considered two phases. काय कन्सिडर केलं त्यांनी? दोन फेजेस. लक्ष द्या बेटा, मी काय सांगतोय. दोन फेजेस त्यांनी कन्सिडर केले. एक डे टाइम आणि एक दुसरा आहे तो नाईट पिरियड. नाउ विदिन दिस ड्युरिंग डे टाइम, आता डे टाइम ज्यावेळेस आपण म्हणतोय, नाउ अकॉर्डिंग टू दिस थेअरी ड्युरिंग डे टाइम व्हॉट इज गोइंग टू हॅपन? डे टाइम म्हटलं म्हणजे काय, तर फोटोसिंथेसिस, लाईट विल बी देअर, फोटोसिंथेसिस विल टेक प्लेस विदिन दॅट गार्ड सेल्स और इन दॅट प्लांट. Now, during daytime, according to this theory, the CO2 which is released in respiration, आता ऑलरेडी आता नाईट पिरियड ओव्हर झाला, पण त्या नाईट पिरियड मध्ये काय घडलं, तर इन दॅट नाईट पिरियड द रेस्पिरेशन वॉज देअर, अँड ड्यू टू द रेस्पिरेशन व्हॉट, आता रेस्पिरेशन मध्ये काय प्रोसेस आहे बेटा, द रिलीज ऑफ CO2. कुठलाही रेस्पिरेशन ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस काय रिलीज केली जाते, तर CO2 रिलीज केले जाते. इफ दॅट CO2 इज नॉट युटिलाइज, CO2 कधी वापरली जाईल, CO2 will be utilized in the process of photosynthesis, but as it is a night period, and in that night period that CO2 is not utilized, that's why the amount of CO2 concentration in that guard cell will be higher. एवढं कळलं का? पोरांनो? हो सर. ओके. देन हियर आता CO2 कॉन्सन्ट्रेशन तिथे वाढलेलं आहे. कधी? एट अ नाईट पिरियड. नाउ दॅट CO2 concentration is utilized by the process of photosynthesis in a daytime. Now, as the CO2 is been utilized, आता जसं CO2 जसं तो आपण युटिलाइज करतो, त्यामुळे काय होत आहे, here which makes the medium of the guard cell alkaline. आधी काय झालं होतं, एसिडिक झालेलं होतं. ओके, आता एसिडिक जो होता तो वापरला गेल्यामुळे आता हळूहळू काय होत आहे, तर गार्ड सेल हा अल्कलाइन होतो. ड्यू टू this high pH, due to this a high pH, what is going to happen now? आता अल्कलाइन जर का मीडियम झालं तर त्यावेळेस जो तिथे स्टार्च होता जो रात्री तयार झालेला, now that starch which is produced in a night period is converted into sugar. कशामध्ये कन्वर्ट झाला आता तो स्टार्च? शुगर मध्ये कन्वर्ट झाला. आता शुगर म्हणजे काय, तर शुगर कसं आहे, इट इज सॉल्युबल. इट इज व्हॉट? इट इज अ सॉल्युबल इन वॉटर. Okay, now that conversion is taken place by means of some enzyme. So starch to sugar conversion, it takes place by means of the enzyme responsible for this is a phosphorylase. कुठला enzyme आहे बेटा? Phosphorylase. नोट डाउन करून घ्या. It is a phosphorylase sugar. So as a sugar is soluble in water, and consequently what is going to happen now? आता पाण्यामध्ये जर का तो शुगर जर विरघळत असेल तर डेफिनेटली द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट गार्ड सेल इज गोइंग टू इन्क्रीज. कॉन्सन्ट्रेशन जर का इन्क्रीज झाला दॅन दॅट ऑफ द ऍडजस्टंट सेल. ऍडजस्टंट सेल म्हणजे कुठले? इपिडर्मल सेल. ओके, इपिडर्मल सेल जे असतात त्याच्यापेक्षा गार्ड सेलचं कॉन्सन्ट्रेशन हा थोडा जास्त होतो किंवा जास्त होतो ड्यू टू द शुगर विच इज सॉल्युबल इन वॉटर. नाउ दॅट्स वाय the water will tend to move from epidermal cells to the guard cell. Guard cell पासून
हॅज जस्ट इपिडर्म कुठे गेलं रे? हा हियर इपिडर्मल सेल पासून जो वॉटर असेल दिसतंय ना बेटा या इथे या फिगर मध्ये बघा इथे इपिडर्मल सेल्स आहेत. या इपिडर्मल सेल्स पासून हा जो वॉटर असेल आता कुठे टेंड करेल किंवा वेअर इट कॅन ट्रान्सलोकेट और मूव इट मूव इन टू द गार्ड सेल. आता गार्ड सेलचं सुद्धा आपल्याला कॅरेक्टर माहित आहे काय? हियर द इनर वॉल इट इज अ थिकर. इनर वॉल कशी आहे? ही थिक आहे आणि आउटर वॉल ही थिनर आहे. जसं पाणी त्यामध्ये जात जाईल किंवा तो पाणी एंटर होईल ऑटोमॅटिकली व्हॉट इज गोइंग टू हॅपन नाउ दिस गार्ड सेल टेंड टू सी स्ट्रेचेस. काय होतं? स्ट्रेच होते पण कुठल्या साईडला? आउटवर्ड साईडला. सो आय विल शो यू हियर. नाउ दीज आर द गार्ड सेल्स. ओके ॲज द वॉटर विल एंटर विदिन दिस. आता वॉटर जर का इथे एंटर होत असेल तर हा हळूहळू या बाजूने फुगत जाईल. ओके म्हणजे कारण इकडची बाजू कशी आहे बेटा? इट इज द थिकर वन. इनर साइड इज व्हॉट? इट इज अ थिकर वन. सो हा अशा प्रकारे हा बल्ज होत जाईल कुठल्या एका बाजूने. सो ॲज दे गेट स्ट्रेच टू द आउटसाइड हियर व्हॉट दे हियर द ओपनिंग ऑर स्टोमा. ना इथे काय होतं तो अशा प्रकारे ओपन होतो दोन्ही बाजूला ओढल्या जातो पाण्यामुळे आणि त्यामुळे जे मधला जो भाग असेल नाउ ॲट द सेंटर द स्टोमा विच इज देअर इट गेट ओपन. गॉट द पॉइंट? ड्युरिंग डे टाइम सो ड्युरिंग अ डे टाइम स्टोमाटा गेट ओपन. ड्युरिंग अ डे टाइम स्टोमाटा गेट ओपन. काय काय कंडिशन घडत बेटा? CO2 होता. CO2 वापरला गेला त्यामुळे अल्कलाइनिटी वाढली किंवा तो अल्कलाइन झाला. अल्कलाइन झाल्यामुळे हाय पीएच आहे. हाय पीएच मध्ये काय फॉर्म होईल तर जो स्टार्चचा कन्व्हर्जन शुगर मध्ये होतो. शुगर हा सोल्युबल आहे आणि सोल्युबल असल्यामुळे काय होतं तर कॉन्सन्ट्रेशन जो असेल गार्ड सेलचा तो वाढतोय आणि कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे इपिडर्मल सेलमध्ये जो काही पाणी असेल तो कुठे पाठवला जातो किंवा ऍब्झॉर्ब केला जातो इन अ गार्ड सेल अँड ड्यू टू दॅट द गार्ड सेल बिकम टर्जिड and due to this turgidity or it gets stretched to the outside and the stomata get open. Very simple. कळलं बेटा? गायत्री, पूजा? Yes, sir. Okay. Then moving toward, okay, see here. Now this is during a daytime period. Daytime period मध्ये हा चार्ट लिहून घ्यायला घेतो वाटलं तर तुम्हाला. Here during a daytime what is going to happen in a leaf? Okay, so guard cells are there. Now rest डे पिरियड म्हणतो बेटा. डे पिरियड मध्ये काय? रेस्पिरेशन इट गेट डिक्रीजेस बट व्हॉट बिगिन्स? photosynthesis it is now begins here or started or it is increases. Due to the photosynthesis, as we know that in photosynthesis this CO2 is consumed or it is utilized. So CO2 concentration will decreases. त्या गार्ड सेल मध्ये जो काही CO2 कॉन्सन्ट्रेशन जो वाढलेला होता at the night period, now that was consumed and thus here it get decreased. Now decrease in CO2 concentration increases the pH. pH काय होईल? इन्क्रीज होईल. आता pH जर का इन्क्रीज झाली म्हणजे काय होतो? तो अल्कलाइन होतो. तो काय होतोय? अल्कलाइन. नाउ विदिन दिस हाय pH, या हाय pH मध्ये काय होतंय तर दिस starch which was there, now this starch which is actually insoluble, but that starch is converted into what? शुगर. शुगर मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ओके, शुगर मध्ये कन्व्हर्जन झालं. बरं, ही कुठली प्रोसेस आहे बेटा? हे ज्यावेळेस रेस्पिरेशन ज्यावेळेस हाय असतं त्यावेळेची. ओके, गार्ड सेल कंटेन द स्टार्च ऑफ अ नाईट टाइम. नाईट टाइम मध्ये हा स्टार्च तयार झालेला असेल. सो दिस स्टार्च इज कन्वर्टेड दॅट इज द enzyme is responsible for this, that is phosphorylase. I think just let me see. Yes, phosphorylase is the enzyme which is responsible for the conversion of starch into the sugar. Now due to this, as the sugar is soluble, what is going to happen? शुगर सॉल्युबल आहे म्हणजे काय होतं आता इथे तो तिथे त्या गार्ड सेल मध्ये विरघळतो आणि विरघळल्यामुळे काय होतं? तो ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ गार्ड सेल विल इन्क्रीज, दॅट इज ओपी. ओके, ओपी विल बी इन्क्रीज हियर. Now, due to the OP, whatever may be the amount of endosmosis will take place. Endosmosis, the water will enter from the outside into the guard cell. From the outside into the guard cell, and thus guard cell become what? Turgid. त्यामुळे काय होतात तर गार्ड सेल टर्जिड होतात आणि टर्जिड झाल्यामुळे ते बाहेरच्या बाजूला ओढल्या जातात and thus the pore get open. Thus the pore get open. कळलं?
मला वाटतं हा चार्ट तुम्ही लिहून घ्यावा. इट इज व्हेरी इझी आणि समजण्यासारखं आहे. लगेच समजून जाईल तुम्हाला की काय घडतंय डे टाइम. नाउ ऍट द सेम टाइम व्हॉट इज गोइंग ऍट द नाईट टाइम. आता त्यावेळेस ज्यावेळेस आता फोटोसिंथेसिस तीच झालं, सायंकाळ झाली, and here the during night time what is going to happen. Now the respiration decreases, okay, but no photosynthesis. Here just me, decreases, okay, decreases but no photosynthesis. पण हा डिक्रीजेस म्हणण्यापेक्षा इथे इट शुड बी इन्क्रीजेस. हा डिक्रीजेस नका भेटायचा. रेस्पिरेशन इन दॅट टाइम इट इज एट द पीक अमाउंट. ओके. CO2 कॉन्सन्ट्रेशन, जस्ट मिनिट, इथे काहीतरी चुकीचं होत आहे. रेस्पिरेशन जर हा डिक्रीजेस नको आहे, हा डिक्रीजेस वर्ड जो आहे ना, हियर इन्क्रीज पाहिजे. हा चुकीचं झालेलं आहे, इन्क्रीजेस. सो आता रेस्पिरेशन मध्ये काय इन्क्रीज होतंय म्हणजे काय, तर CO2 रिलीज होतो. CO2 जो असेल रेस्पिरेशन मध्ये हा रिलीज होतो. ओके, इन रेस्पिरेशन there is no photosynthesis. That means there is no other mechanism to consume this CO2. CO2 consume होत आहे का, CO2 consume होत नाही. त्यामुळे CO2 concentration will get increase. इथे increase पाहिजे हा बेटा. Here it should be a increase. Okay, I will make that corrections. Okay, so CO2 is increases. आता CO2 जर का increase होईल तर त्यामुळे काय होत आहे, तर pH automatically it get decrease. pH जो असेल तो डिक्रीज होतो अँड इट बिकम एसिडिक. pH जर का डिक्रीज होत आहे म्हणजे 7च्या खाली जर जात असेल तर ऑटोमॅटिकली इट विल बिकम व्हॉट, एसिडिक. नाउ इन सच अ एसिडिक और लो पीएच किंवा एसिडिक कंडिशन ज्यावेळेस असतील तर या गार्ड सेल्स मध्ये जो शुगर झालेला होता इन डे टाइम मध्ये हा जो शुगर तयार झालेला होता बेटा, शुगर, नाउ दॅट शुगर इज विच इज द सोल्युबल, इट इज कन्वर्टेड इनटू द स्टार्च. आता हा कशाने, तर स्टार्च मध्ये तो कन्वर्ट होतो. ओके, नाउ दिस स्टार्च विच इज फॉर्म हियर ऑटोमॅटिकली ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस गार्ड सेल विल डिक्रीज. इथे काय झालं होतं, ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ गार्ड सेल इन्क्रीजेस, पण इथे स्टार्च आहे म्हणजे तो आता इनसोल्युबल आहे. त्यामुळे त्या गार्ड सेल मध्ये जो काही ऑस्मोटिक प्रेशर जो क्रिएट झाला होता किंवा ओपी जो तयार झाला होता इन अ डे टाइम, नाउ दॅट इज डिक्रीज हियर. Actually, as it get decrease in OP, काय प्रोसेस घडेल, एक्झॉस्मोसिस. एक्झॉस्मोसिस मीन्स जो पाणी त्याच्यामध्ये आलेला होता किंवा जो वॉटर ऍब्झॉर्ब झालेला होता, नाउ दॅट वॉटर विच वॉज ऍब्झॉर्ब इन अ गार्ड सेल, नाउ दॅट इज टेकन टू द आउटसाइड. म्हणजे ते तुमचे जे इपिडर्मल सेल्स असतील तिकडे तो परत पाठवला जातो. कारण बाहेरचे जे सेल्स आहेत इपिडर्मल सेल्स, now they have a more concentration, they have the more concentration than that of this now guard cell. So in this way, this exosmosis, due to the exosmosis, these guard cells become flaccid. त्यामुळे काय होतात तर हे फ्लॅसिड होतात and due to that the pore get closed. Okay, so this is during a daytime and during a night time what is going to happen there. Let me see first of all Shadi. Okay, 5 minutes. Okay, again, once again, what is going to happen during a night period? The same one. During the night, the CO2 produced in respiration is not utilized and diffuses into the cytoplasm of the guard cell. It makes the medium of the guard cell acidic. काय बनते तर acidic होते. That means a low pH. At this low pH, sugar which was synthesized, made बनण्यापेक्षा इथे synthesized पाहिजे. Okay, sugar synthesized during the daytime is converted into the starch. And starch being insoluble in water reduces the osmotic pressure of the guard cell. So it is going to reduce the osmotic pressure of the guard cell. Consequently, the water moves from the guard cell. Water कुठून कुठे जातोय तर it moves from guard cell to the attached subsidiary cells and it makes the guard cell flaccid and therefore stomata get closed. So here it is the open stomata at the time of a daytime. हा कधी असेल असा open, तर हा day period मध्ये असेल. But when in a night period, when the CO2 concentration it is increasing and due to which the pH will get lowers down, and at this pH, at this lower pH, the sugar is converted into the starch. Sugar is converted into what? A starch. Starch मध्ये तो
कन्वर्ट होतोय आणि स्टार्च हा कसा आहे बेटा स्टार्च इट इज इनसोल्युबल हा त्या जरी पाणी असलं तिथे तरी तो त्यामध्ये विरघळत नाही किंवा इट इज इनसोल्युबल so as it is insoluble definitely the whatever may be the amount of OP which is created at the daytime in that guard cell it is also decreases OP जर का डिक्रीज झाला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर का डिक्रीज झाला then that of the epidermal cell definitely the process of exosmosis will occur and due to exosmosis water from this guard cell which are the turgid one इथून जो पाणी असेल तो परत कुठे जातोय तर त्या इपिडर्मल सेल्स मध्ये जाईल इपिडर्मल सेल मध्ये तो पाणी आता जातो अँड ड्यू टू विच दे slowly this guard cells they become flaccid ओके फ्लॅसिड झालं म्हणजे काय तर एकमेकांना क्लोज होतात अँड दॅट्स वाय द स्टोमा गेट क्लोज दॅट्स वाय द स्टोमा गेट क्लोज आता इथे कुठल्याही प्रकारची ओपनिंग तुम्हाला बघायला मिळेल गॉट दिस पॉइंट या दोन्ही प्रोसेस लक्षात झाल्या बेटा ओके एव्हरीबडी हा सर्वांना समजलं असेल असं मी समजतोय ओव्हरऑल वॉट ओव्हरऑल दिस थेरी कुठली थेरी बघतोय बेटा आपण स्टार्च शुगर कन्वर्जन हा स्टार्च शुगर इंटर कन्वर्जन विच वॉज प्रपोज बाय स्टीवर्ड इन 1964 कधी सांगितली 1964 ऍक्च्युली ही द पर्सन दी स्टीवर्ड ही हॅज मॉडिफाईड दॅट थेरी द लायर्ड आणि सायरीने जी सांगितलेली होती त्याला थोडंसं मॉडिफाय करून त्यांनी हे मांडलेली एक थेरी आहे ओके Now this put forward the starch sugar interconversion theory. According to this theory, during the daytime, the enzyme that phosphorylase convert starch into the sugar. Starch into sugar हा जो conversion असेल तो कोण करतोय तर हा enzyme phosphorylase. This creates a decrease in osmotic potential in the guard cell, resulting in the entry of water. Okay. So here it creates a decrease in the osmotic potential in a guard cell, resulting in an entry of water. The guard cells become turgid so that the stomata get open. बरं इथं काहीतरी चुकीचं आहे बेटा या सेंटेन्स मध्ये सी हिअर समथिंग इज रॉंग व्हॉट इज दॅट लेट मी तुम्ही सांगा मला काय चुकीचं आहे म्हणजे ही जी मी आता म्हटली ना ही लाईन जी वाचली याच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे व्हॉट इज इट Osmotic pressure increase होतं सर. Yes, very good beta. Very good, very good. That is what इथे this creates a increase, not decrease. इथे काय व्हायला पाहिजे? It should be increase. Osmotic OP कसा असला पाहिजे त्याचा हाय असला पाहिजे. At that time only the water will enter into the guard cells. So this creates a decrease, not decrease. That should be an increase in the osmotic potential in the guard cell, resulting in the entry of water. The guard cells become turgid so that stomata get open. Okay. The interconversion takes place in the night. आता दुसरा पार्ट कुठला नाईटचा पार्ट ज्याच्यामध्ये काय होतंय तर वॉटर दॅट इज इंटरकन्वर्जन ऑफ दॅट sugar to starch will take place, which results in the closing of stomata. The glucose is converted back into the starch. Glucose परत कुठे कन्वर्ट होतो बेटा तो आता starch to glucose is converted into the starch now, which increases the osmotic potential. आता इथे काय पाहिजे बेटा here it should be a decrease, okay, which decreases the osmotic potential so that the water is released, the guard cell become flaccid and the stomata get closed. In this way, this Stewart has put forth this starch interconversion theory, starch sugar interconversion theory. मला वाटते तुम्हाला कळलेली असेल, okay. Then moving towards the next thing. Before that I have to मी थोडा वेळ मला कारण काय होईल आज बऱ्यापैकी साथ देत आहे पण ओके आय थिंक एव्हरीबडी हॅज पुटेड देअर प्रेझेंटी अँड प्लीज पुट ऑन युअर व्हिडिओ थोडा वेळ एका मिनिटासाठी सुरू करा बेटा सर्वांनी Everybody, please put on your videos. Pawar Gunwant, Gayatri Patil, Pratiksha Jatia, Ketna Shitole. Put on your videos.
चेतना, दूसरा पेज है मतलब, गीता एंड गायत्री, श्वेता पाटिल, ओके. काय होईल मधामध्ये परत जर का नेट आज बऱ्यापैकी चालतोय बा, आज काही त्रास देत नाहीये. ओके, यू कॅन पुट ऑफ युअर व्हिडिओ पुट ऑफ करून घ्या. प्रेझेंटी टाकलेली असेल सर्वांनी. लेट मी टेक दॅट प्रेझेंट. सेव्ह चॅट. ओके. Okay, you can put off your videos better. No need to keep it. आरती पाटील, अरे बंद कर आता व्हिडिओ, बंद करायचं बेटा आता नको ठेवू. The next theory which was proposed to explain the mechanism of opening and closing of stomata. That's what that is why that is the active potassium ion transport concept. Okay, K plus ion, that is the K plus ion. Now this concept of K plus ion transport was given by Fusino. Okay, it was supported and elaborated by the Leavitt and Rushke in 1974. So actually this K plus theory is credit goes to the Leavitt. Leavitt la ha credit jato, but it was actually given by this Fusino. But afterwards he has elaborated that he was unable to explain this theory very clear cutly. So this Leavitt and this Rushke in 1974 they have elaborated this theory and put forth. It was appears to be an active mechanism which needs ATP. Okay, it appears to be an active mechanism, quickly closing and opening, and for that they need some ATP. ATP, that is the energy. Okay, the explanation, the mechanism as follows. So how they have been explained this: opening of stomata during a daytime in presence of a light. Okay, the first part. The closing of stomata in absence of light, that is the darkness or night time, and role of plant hormones in stomatal movements. Role of plant hormones. In case of sugar interconvertible into the starch or starch into the sugar. Now that is within that he has considered only the two parts. दोनच पार्ट त्यांनी कन्सिडर केले होते बेटा. एक during a daytime period and the second was a night period. Okay, and the conversion, interconversion of sugar to starch and starch to sugar, and that's only responsible for the opening and closing of stomata असं स्टीवर्टचं म्हणणं होतं. Okay, now this Leavitt and this Rushke, Leavitt नाव लक्षात ठेवायचं, active K plus transport ion concept. Okay, for this the Leavitt is responsible, who has given this theory in 1974. The opening and closing, opening of stomata, closing of stomata, as well as along with that he has given, or here he has put forth what the role of plant hormones. Whatever maybe the plant hormones are there, now they are also playing the very important role in a closing and opening of this stomata. Now see here, opening of stomata during a daytime. What is going to happen, or what are the sequences which are taking place while opening of stomata in a daytime? As per him, okay, कोण Leavitt बद्दल बोलतोय बेटा. Opening of stomata depends upon the following condition. Opening of stomata, it depends upon a following condition. What? There should be a light should be there. काय असलं पाहिजे? The presence of light should be there. Then decrease in starch contents of guard cells. जो गार्ड सेल मध्ये स्टार्च आपल्याला माहिती आहे की आता काय, तर जे नाईट पिरियडला काय तयार करतो तो बेटा, तो स्टार्च तयार करतो. सो दॅट कंटेंट शुड बी डिक्रीज. काय व्हायला पाहिजे, तो जो कंटेंट आहे स्टार्चचा तो कंटेंट गार्ड सेल मधला तो कमी व्हायला पाहिजे. Then increase in a concentration of malic acid in a guard cell. Malic acidचं concentration वाढलं पाहिजे. And the main thing
is what? Influx of K plus ion in a guard cell and efflux of H plus ion from guard cell. आता हा इन्फ्लक्स आणि इफ्लक्स काय आहे ऍक्च्युली थोडक्यात तुम्हाला पटकन दाखवून देतो. ओके, व्हॉट इज इफ्लक्स अँड इन्फ्लक्स? whenever we say, आता काय असेल रे बेटा? इफ्लक्स आणि इन्फ्लक्स. इन्फ्लक्स म्हणजे काय असेल? व्हॉट विल बी द इन्फ्लक्स? Go inside. Yes, that is the entry, taking entry into the inside, influx. But how? कसा होता है ते? So in a group, the ions, they are entering inside in a, okay, it is group, okay, entering in a what? In a group. Group मध्ये ते enter होत आहे. कशी होत आहे बेटा ते? ग्रुप्स मध्ये. अगेन इफ्लक्स मीन्स टेकन टू द आउटसाइड. आउटसाइड बाहेर जातात. आणि हा सुद्धा कसं होत आहे? इट इज ऑल्सो इन अ ग्रुप. ग्रुपच्या फॉर्म म्हणजे एक नाही, सिंगल नाही. समजा आता हा के प्लस आयन आहे, याचा इथे इफ्लक्स दाखवलेला आहे. इफ्लक्स हा इथून एक निघाला, इथून एक निघाला. ओके, हियर अगेन, समवेअर फ्रॉम हियर, अगेन हियर. सो इन अ ग्रुप दे आर लिव्हिंग आउट. हा, एकाच वेळेस ग्रुपच्या फॉर्म मध्ये किंवा ग्रुप्स मध्ये ते बाहेर पडतात. नाउ दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज इफ्लक्स. इफ दे आर एंटरिंग इनसाइड, आता इथे परत बघा, इथे के प्लस आयन हा जो दिसतोय, ओके, दे आर एंटरिंग इन अ ग्रुप. ग्रुपच्या फॉर्म मध्ये ते काय होत आहे? तर इंटर होत आहे इन अ गार्ड सेल. गार्ड सेल मध्ये अशा प्रकारे ते इंटर होताना बघायला मिळेल, पण ग्रुपमध्ये, नॉट अ सिंगल. फक्त एकच के प्लस आयन किंवा पोटॅशियम आयन हा जो असेल तो इंटर होत नाहीये. तर नंबर ऑफ के प्लस आयन्स आर एंटरिंग ॲट अ सेम टाइम. नाउ दॅट इज कॉल्ड एज अ इन्फ्लक्स. त्याला काय म्हणायचं? इन्फ्लक्स. अँड इफ दे आर मूव्हिंग टू द आउटवर्ड्स फ्रॉम द गार्ड सेल्स, okay, again in a group, now that is called as a efflux. त्याला काय म्हणायचं? इफ्लक्स म्हणायचं. So that is, this is the theory which is based basically, मला काय करायचं here, influx of K plus ion, okay, and efflux of H plus ion from the guard cell. Now you can see here, influx of K plus ion, influx of K plus ion, where these K plus ions are entering inside the guard cell from कुठून? epidermal cell. कुठून होता बेटा? फ्रॉम epidermal cell. आणि दुसरी गोष्ट काय होत आहे? या इफ्लक्स ऑफ H प्लस आयन, इफ्लक्स ऑफ H प्लस आयन. H प्लस आयन हे जे असतील कुठून? गार्ड सेल मधून बाहेर पडतील. H प्लस आयन जे असतील ना, ते जे गार्ड सेल मध्ये बसतील ते बाहेर पडतील. आणि जे इपिडर्मल सेल्स मध्ये के प्लस आयन्स असतील, नाउ दॅट विल एंटर इनसाइड. नाउ सो ऑन दिस टू बेसिस, इफ्लक्स आणि इन्फ्लक्स, या दोन गोष्टीवरती तुमचं काय आहे? तर ही जी थेअरी आहे ही मांडल्या गेलेली आहे. नाउ व्हॉट द सिक्वेन्सेस आर गोइंग टू टेक प्लेस ते आपण आता पुढच्या वेळेस बघूया. हा, कारण माझ्याकडे फक्त जस्ट आय हॅव अ फ्यू सेकंड्स, फक्त काही सेकंड्स आहेत. ओके, सो आय थिंक I have sended PPTs, PDFs, okay, ती पण बघून घ्या तुम्ही.